संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतातच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी अभियान चालू आहे आणि दक्षिण अहिल्यानगरचा प्रभारी या नात्याने या ठिकाणी आज बैठक घेण्यात आली. महापालिकेची निवडणूक लवकरच लागेल अशी एक मला शक्यता वाटते. त्यामुळे हा निर्णय नेहमी पक्षश्रेष्ठी घेत असतात आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या ज्या काही शंका कुशंका त्यांचं मत घेऊन ते वरपर्यंत पोहोचवलं जाईल व पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय या ठिकाणी लागू करण्यात येईल. कार्यकर्त्यांच्या काही भावना होत्या की आताच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अनेक आपलेच पदाधिकारी त्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचं काम केलं नाही, विरोधात काम केलं. त्यांच्या भावना आम्ही ऐकून घेतल्या आणि ह्या फक्त ऐकून घेतल्या नाही तर ह्या भावना वरपर्यंत पोहोचून याच्यावर कशा पद्धतीने कारवाई करता येईल याकडे नक्की बघितलं जाईल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतातच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी अभियान चालू आहे आणि दक्षिण अहिल्यानगरचा प्रभारी या नात्याने या ठिकाणी आज बैठक घेण्यात आली आणि भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशात सक्षमपणे काम करते आणि जगातील सगळ्यात मोठी पार्टी म्हणून याला ओळखलं जातं. म्हणून ही सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात आज या दक्षिण अहिल्यानगर इथनं करण्यात आली. या बैठकीला या भागातील आमदार माननीय कर्डिले साहेब, माननीय मोनिकाताई, त्याचबरोबर आमचे विक्रमजी पाचपुते, त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष भालसिंगजी आणि सर्वच प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि याला सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलाय आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नोंदणी या दक्षिण अहिल्यानगर बंद होईल यात काही शंका नाही. महापालिकेची निवडणूक लवकरच लागेल अशी एक मला शक्यता वाटते. त्यामुळे हा निर्णय नेहमी पक्षश्रेष्ठी घेत असतात आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या ज्या काही शंका कुशंका त्यांचं मत घेऊन ते वरपर्यंत पोहोचवलं जाईल व पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय या ठिकाणी लागू करण्यात येईल. उद्दिष्ट प्रत्येक आज आमच्याकडे सिस्टीम अशी आहे की बूथ प्रमुख आहेत, त्याचबरोबर मंडल अध्यक्ष आहेत, सरचिटणीस आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत. प्रत्येक ह्या बूथ प्रमुखांनी किमान 200 जणांची सदस्य नोंदणी केली पाहिजे असं उद्दिष्ट आहे. त्यामुळं या ठिकाणी असलेले 1750 बूथ आहेत, त्या प्रत्येक बूथने 200 किमान सदस्य आणि सदस्य नोंदणी करताना कुणी याचं सदस्य होऊ शकतं. तुम्ही त्याची नोंद तुम्ही करू शकता. 12 तारखेला अधिवेशन आहे शेगडीत. त्या संदर्भात काल तयारी झाली. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आले होते नगरला. त्या संदर्भात काही कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत? नाही, त्याची बैठक कालच झाली. फक्त खरं तर सगळेच नगरकर मंडळी त्या बैठकीला होस्ट असतील. 15,000 पेक्षा जास्त संख्या असेल. सगळे पदाधिकारी या ठिकाणी येतील. त्यामुळे नगरकर म्हणून मी पण नगरचाच आहे, मूळगाव माझं श्रीगोंदा आहे. नगरकर ही बैठक खरं सगळ्या पाहुण्यांना व्यवस्थित करतील आणि आलेल्यांचं सगळ्यांचं व्यवस्थित स्वागत होईल आणि सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने बैठक होईल अशा कालच्या बैठकीला सूचना आजही देण्यात आल्या.